नमस्कार मित्रांनो, मी आकाश आंबोरे. मी तुम्हाला सांगणार आहे ॲडव्हान्स पी एफ कसा काढायचा. चला तर जाणून घ्या स्टेप बाय स्टेप ॲडव्हान्स पी एफ कसा काढायचा, फॉर्म कसा भरायचा. सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. एकदा व्हिडिओ पूर्ण बघून घ्यावा. चला तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करू आणि क्रोम ब्राउझर ओपन करून सर्चमध्ये नाव लिहू EPFO लॉग इन. EPF लॉग इन सर्च केल्यानंतर सर्वप्रथम साईट ओपन होईल. त्यानंतर आपण 3 नंबर साईटला ओपन करूया. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण डॅशबोर्ड बघून घेऊया. ऑनलाईन क्लेम, मेंबर अकाउंट ट्रान्सफर यावर क्लिक करा. EPFO लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 2 ऑप्शन भेटतील. तिथं तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. UAN नंबर आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो कुठला मोबाईल नंबर आहे लिंक, त्या नंबरला एक OTP जाईल. 1 टाइम पासवर्ड असं ऑप्शन येईल. त्या जागी तुम्हाला 6 अंकाचा OTP तिथं एंटर करायचा आहे. 6 अंकाचा OTP एंटर केल्यानंतर खाली सबमिट हे ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुमचं UAN नंबरचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. होम, व्ह्यू, मॅनेज, अकाउंट, ऑनलाईन असे तुम्हाला हे ऑप्शन भेटतील. सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर 3 ऑप्शन ओपन होतील. क्लेम फॉर्म 31, 90, 10C अँड 10D. दुसरं ऑप्शन आहे 1 मेंबर 1 EPF अकाउंट ट्रान्सफर आणि तिसरा ऑप्शन आहे ट्रॅक क्लेम स्टेटस. तर सर्वप्रथम आपल्याला ॲडव्हान्स फॉर्म भरण्यासाठी क्लेम फॉर्म 31 असं ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर इथं व्हेरीफाय करायचा आहे. जे कुठलं अकाउंट तुम्ही PF नंबरला जोडलेले आहे ते अकाउंट नंबर इथं एंटर करून घ्या. अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर इथं व्हेरीफाय एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला तुम्ही इथं क्लिक करा. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर दुसरं एक ऑप्शन ओपन होईल. तिथं येस म्हणून क्लिक करा. येस म्हणून क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ऑप्शन येईल तुम्हाला समोर, प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या नावाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर इथं ॲडव्हान्स PF ॲडव्हान्स 31 असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस, ज्या ID मध्ये तुमचा PF आहे ती ID तिथं सिलेक्ट करा. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला PF कशासाठी लागतोय. ॲडव्हान्स PF काढण्यासाठी जास्तीत जास्त ELS हे ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्हाला किती PF पाहिजे त्या जागी तुम्ही हे अमाऊंट एंटर करा. तुमची जी काही अमाऊंट तुम्ही एंटर केल्यानंतर खाली एम्प्लॉई ॲड्रेस असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या जागी तुमचा पूर्ण जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस तुम्ही पूर्ण जागी एंटर करून घ्या. सर्व भरल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल गेट मोबाईल OTP. या ऑप्शनला क्लिक करा. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो काही नंबर लिंक आहे, तुमच्या मोबाईलला जो कुठला नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. त्या मोबाईल नंबरवर एक OTP गेल्यानंतर 6 अंकाचा OTP तो इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर इथे एक ऑप्शन भेटेल तुम्हाला व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म. ह्या नावाला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. बघू शकता तुम्ही तुमचा फॉर्म PF ॲडव्हान्स फॉर्म भरला गेलेला आहे. आपण फॉर्म भरलेला हे बघा. एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आहे ॲडव्हान्स फॉर्म कसा भरायचा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.